हॅलो एव्हरीवन, नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहे बॉक्सिंग अँड अनबॉक्सिंग. मागच्या लेक्चरला काय बघितलेलं, कास्टिंगचे दोन टाइप्स होते बघा, इम्प्लिसिट कास्टिंग आणि एक्सप्लिसिट कास्टिंग. ते जर समजलं असलं तर हे समजेल. कास्टिंग म्हणजे काय होतं, कन्व्हर्जन. त्याच्यामध्ये इम्प्लिसिट कास्टिंग आपण कसं करत होतो तर त्या डायग्राममध्ये दाखवलेलं त्याच्याप्रमाणे त्या व्हेरिएबलचं कन्व्हर्जन त्या व्हेरिएबलमध्येच होत होतं. आणि एक्सप्लिसिट कास्टिंगमध्ये काय होतं, एक सिंटॅक्स होता, त्याच्या थ्रू आपण काय करत होतो, कन्व्हर्जन करत होतो. मग ह्याच्यामध्ये आता बॉक्सिंग, व्हॅल्यू टाईप आणि रेफरन्स टाईपच्या डिफरन्समध्ये आपण बॉक्सिंग आणि अनबॉक्सिंगची डेफिनेशन बघितलेली. वेन व्हॅल्यू टाईप डेटा इज कन्व्हर्टेड इंटू रेफरन्स टाईप डेटा इज कॉल्ड ॲज बॉक्सिंग. व्हॅल्यू टाईप डेटा कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे आपल्याला, रेफरन्स टाईप डेटामध्ये करायचं आहे, त्याला काय म्हणायचं, बॉक्सिंग म्हणायचं. बॉक्सिंग म्हणजे काय तर सपोज एका एक्झाम्पलमध्ये काय घेतलेत आपण, दोन व्हेरिएबल घेतलेत. तर पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ती काय करायची आहे, बॉक्स करायची. मग ती बॉक्सिंग होतं म्हणजे काय होतं नक्की, तर ती व्हॅल्यू बॉक्स केली. फॉर एक्झाम्पल व्हेरिएबल्स घेतले दोन, पहिला घेतला इंट आय आणि दुसरा काय घेतला, ओ नावाचा एक व्हेरिएबल घेतला. आयला व्हॅल्यू असाइन केली पहिल्यांदा, तर ती ऑब्जेक्ट ओनं काय केली, बॉक्स केली. तर जर एखादी व्हॅल्यू बॉक्स झाली तर त्याच्यावरती परत त्या व्हॅल्यूला त्या व्हेरिएबलला परत दुसरी व्हॅल्यू असाइन केली, ती व्हॅल्यू बॉक्स झाल्यानंतर, तर त्याच्यामध्ये कधीही चेंज होत नाही, ऑलवेज ती व्हॅल्यू काय होती, तीच राहते. बॉक्सिंग इज यूज टू स्टोअर द व्हॅल्यू टाईप इन टू गार्बेज कलेक्टेड हिप. बॉक्सिंग कशासाठी यूज केलं जातं, बॉक्सिंग अशा प्रकारच्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी यूज केलं जातं जे गार्बेज कलेक्टेड हिप. आता तुम्हाला स्टॅक आणि हिप पण झालेलं आहे. स्टॅक म्हणजे काय, फिक्स इन साईज, आणि हिप म्हणजे काय, चेंज इन साईज. स्टॅकमध्ये साईज कशा असतात, ज्या व्हॅल्यू आहेत त्याची फिक्स असते, आणि हिपमध्ये त्या व्हॅल्यूज काय होऊ शकतात, चेंज होऊ शकतात. बॉक्सिंग इज अन इम्प्लिसिट कन्व्हर्जन ऑफ व्हॅल्यू टाईप टू द टाईप ऑब्जेक्ट. ह्याच्यामध्ये इम्प्लिसिट कन्व्हर्जन होतं. इम्प्लिसिट कन्व्हर्जन म्हणजे काय, त्या व्हेरिएबलचं त्या व्हेरिएबलमध्येच एखाद्या डेट टाईपमध्येच तुम्ही काय करू शकताय, कन्व्हर्जन करू शकताय टू द टाईप ऑब्जेक्ट ऑर टू एनी इंटरफेस टाईप इम्प्लिमेंटेड दिस व्हॅल्यू टाईप. बॉक्सिंग इज अ व्हॅल्यू टाईप अलोकेट्स अन ऑब्जेक्ट इन्स्टंट ऑन द हिप. म्हणजे कशावरती अलोकेट होणार आहे तो, हिपवरती, म्हणजे त्याची साईज काय होऊ शकते, चेंज होत्या. अँड कॉपीज द व्हॅल्यू इन टू द न्यू ऑब्जेक्ट. व्हॅल्यू कुठनं कॉपी करणार आहे, तर जो तुम्ही नवीन ऑब्जेक्ट केलेला आहे त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कॉपी करणार आहे का, नाही तर ऍक्च्युली तो व्हॅल्यू कशाची कॉपी करणार आहे, जो तुम्ही नवीन ऑब्जेक्ट करणार आहे त्या ऑब्जेक्टची व्हॅल्यू तो काय करणार आहे, कॉपी करणार आहे. म्हणजेच इथं काय होणार आहे, तुमचं बॉक्सिंग होणार आहे. कन्सिडर द फॉलोइंग डिक्लेरेशन ऑफ व्हॅल्यू टाईप व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल बघा, इंट आयला व्हॅल्यू असाइन काय केली, 1 2 3 अशी व्हॅल्यू आयला असाइन केली. मग त्या स्टेटमेंटमध्ये काय होणार आहे, इम्प्लिसिट कन्व्हर्जन करूया आपण. इम्प्लिसिटली अप्लायज द बॉक्सिंग ऑपरेशन ऑन द व्हेरिएबल आय. आता ह्याच्या कुठल्या व्हेरिएबलवरती ऑपरेशन बॉक्सिंग ऑपरेट होईल का, तर व्हेरिएबल आय. इथे एकच व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन काय केली आपण, 1 2 3. दुसरा एक ऑब्जेक्ट घेतला आपण, ऑब्जेक्ट ओ इक्वल टू आय म्हटलं, म्हणजे त्या ऑब्जेक्टनं आयला काय केलं, बॉक्स केलं. इथं बॉक्सिंग होते. म्हणजे बॉक्सिंग काय करणार आहे, कॉपीज द व्हॅल्यू ऑफ आय इन टू द ऑब्जेक्ट ओ. जी काय आयची व्हॅल्यू आहे ती कॉपी करून ती कुणाला प्रोव्हाइड करणार आहे, तर त्या ऑब्जेक्ट ओला ती व्हॅल्यू काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. द रिझल्ट ऑफ दिस स्टेटमेंट समजते का, बघा इथं डायग्राममध्ये दाखवले. ऑन द स्टॅक, ऑन द हिप. स्टॅकच्या व्हॅल्यू ऑलवेज काय असतात, फिक्स इन साईज असतात, आणि हिपच्या व्हॅल्यू काय असतात, चेंज इन साईज असतात. हा पहिला व्हेरिएबल आहे. आयला व्हॅल्यू काय आहे, इंट आय. ते टाईप काय त्याचा, इंट आय इक्वल टू 1 2 3. आयला व्हॅल्यू असाइन काय केल्या, 123. मग दुसरा काय घेतला आपण, ऑब्जेक्ट ओ घेतला. ऑब्जेक्ट ओ इक्वल टू आय. इथं हेच म्हणजे काय होणार आहे, इथं बॉक्सिंग होणार आहे. म्हणजे आय हे व्हेरिएबल आय आहे ते काय करणार आहे, कॉपीज द व्हॅल्यू ऑफ आय इन टू द ऑब्जेक्ट ओ. आयची व्हॅल्यू कॉपी करणार आहे, 1 2 3 व्हॅल्यू कॉपी करणार आहे, आणि ऑब्जेक्ट ओला काय करणार आहे, ते प्रोव्हाइड करणार आहे. ज्यावेळेस असं होईल, ऑब्जेक्ट ओ इक्वल टू आय, आयची व्हॅल्यू ज्यावेळेस ऑब्जेक्ट ओ कॉपी करेल किंवा प्रोव्हाइड करेल, त्यावेळेस इथं काय होणार आहे, बॉक्सिंग होणार आहे. म्हणजे आयची व्हॅल्यू इथं काय झाली, आयची व्हॅल्यू काय आहे, 1 2 3 123. ही इथं व्हॅल्यू काय झाली, बॉक्सर झाली. कुठं झाली, हिपवरती बॉक्सर झाली. कळतंय. स्टॅकवरच्या व्हॅल्यू कधी चेंज होतात का, नाहीत होत, पण हिपवरच्या तुम्ही काय करू शकताय, चेंज करू शकताय. कळतंय का. The result of this statement is creating an object reference O. On the stack, the references
व्हॅल्यू ऑफ अ टाइप int ऑन द हीप. दिस व्हॅल्यू इज कॉपी ऑफ व्हॅल्यू टाइप व्हॅल्यू असाइन टू द व्हेरिएबल आय. म्हणजे जी काय व्हेरिएबल आय ला व्हॅल्यू असाइन होती तो ऑब्जेक्ट ओ काय करणार आहे, कॉपी करणार आहे. ह्यालाच काय म्हणायचं, बॉक्सिंग म्हणायचं. कळते? एका व्हॅल्यू टाईपचं कन्व्हर्जन दुसऱ्या रेफरन्स टाईपमध्ये. कळते का? हा कुठला होता ग, डेट टाईप होता इंट आय. त्याचा आपण काय केलं, ऑब्जेक्ट ओ ला ती व्हॅल्यू काय केली, प्रोव्हाइड केली. हे कशा थ्रू होऊ शकते, तर बॉक्सिंग थ्रू होते. बॉक्सिंग होते म्हणजे नक्की काय होते, एखाद्या व्हेरिएबलला जी तुम्ही पहिल्यांदा दिलेली व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू कॉपी कोण करू शकतो, एखादा दुसरा ऑब्जेक्ट आहे तो व्हॅल्यू कॉपी करू शकतो. कधी होतं, ज्यावेळेस बॉक्सिंग होतं. हे ज्यावेळेस होणार आहे त्यालाच काय म्हणायचं, बॉक्सिंग म्हणायचं. ज्यावेळेस ऑब्जेक्ट ओ इक्वल टू आय असं म्हणतो त्यावेळेस आय ही व्हॅल्यू काय झालेली असत्या, बॉक्स झालेली असत्या. म्हणजे आयची व्हॅल्यू काय झालेली असत्या, फिक्स झालेली असत्या, बॉक्स झालेली असत्या. 1 2 3. एक्झाम्पल बघितल्यावर तुम्हाला जास्त समजेल. एक्झाम्पल बघूया आपण. आपलं C# प्रोग्रामचं स्ट्रक्चर काय आहे, युजिंग सिस्टीम सुरुवातीला घेऊ शकता, नाही घेतली तर तुम्हाला खाली प्रत्येक प्रिंटिंग स्टेटमेंटला घ्यावं लागेल. क्लास बॉक्सिंग, कर्ली ब्रॅकेट स्टार्ट. आपण क्लासला नाव काय दिलं, बॉक्सिंग दिलं, कर्ली ब्रॅकेट स्टार्ट केला. मेन मेथड घेतली, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. सॉरी इथं चुकलंय बघा, इथं मेनचा एम काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे. कर्ली ब्रॅकेट स्टार्ट व्हेरिएबल घेतलंय, जे आपण डायग्राममध्ये दाखवले तेच एक्सप्लेन केलं इथं मी. व्हेरिएबल घेतला पहिला इंट आय इक्वल टू 1 2 3. आयला व्हॅल्यू काय असाइन केल्या, 1 2 3 सेमिकोलन. ऑब्जेक्ट ओ इक्वल टू आय. ऑब्जेक्ट ओ न काय केलं, आयची व्हॅल्यू कॉपी केली. म्हणजे इथं काय झालं, बॉक्सिंग झालं. बॉक्सिंग काय करणार आहे, कॉपीज द व्हॅल्यू ऑफ आय इन टू द ऑब्जेक्ट ओ. ऑब्जेक्ट ओ काय करणार आहे, आयची व्हॅल्यू कॉपी करणार आहे. नंतर काय केलं, सेम व्हेरिएबल आय हे व्हेरिएबल आहे त्याला मी काय केली, दुसरी व्हॅल्यू असाइन केली 4 5 6. इथं काय व्हॅल्यू असाइन केली अगं मी आता आयला 456. जर ही तुम्ही असाइन केली तर आयची व्हॅल्यू ऑलरेडी काय झालेली आहे, बॉक्स झालेली आहे. त्यामुळे चेंज इन आय डझंट अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ ओ. आयची व्हॅल्यू ओला व्हॅल्यू काय असाइन झाल्या, पहिला आयची व्हॅल्यू काय होती, 123 होती. ती ऑब्जेक्ट ओ न काय केल्या, कॉपी केल्या. ती तिथं काय झाल्या, बॉक्सड झाल्या, फिक्स्ड झाल्या. नंतर ज्यावेळेस तुम्ही आयला व्हॅल्यू काही दुसरी असाइन कराल किंवा परत अजून एक खाली स्टेटमेंट घेतलं, आय इज इक्वल टू 700 दिलं, तर ह्याच्यामध्ये जे काय नंतर एकदा आय बॉक्स झालाय त्याच्यानंतर जे काय तुम्ही त्याच्यावरती व्हॅल्यू असाइन करशील त्याचा अफेक्ट ऑब्जेक्टवरती होणार नाही. ह्याला काय म्हणायचं, बॉक्सिंग म्हणायचं. मग आपल्याला काय प्रिंट करायचे, तर आपण दोन्ही पण व्हेरिएबल प्रिंट करून बघूया. सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन आय पण प्रिंट करायचं आहे आपल्याला आणि सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन ओ पण प्रिंट करायचं आहे. कळतंय? अशा प्रकारे बॉक्सिंग होतंय. तुम्हाला मी रन पण करून दाखवणार आहे प्रोग्राम, त्यावेळेस तुम्हाला आउटपुट समजेल. सेम तसंच दुसरं एक्झाम्पल घेतलं. इथं काय होईल ग, तुम्हाला काय वाटतंय, सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन आयला व्हॅल्यू काय असाइन होणार आणि सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन ओला व्हॅल्यू काय असाइन होणार, विचार करा. दुसरं एक्झाम्पल सेम क्लास बॉक्सिंगला ऑलरेडी बॉक्सिंग वन नावाचा आपला क्लास आहे त्यामुळे मी दुसरा काय घेतला, क्लास बॉक्सिंग 1 घेतला. सेम मेन मेथड पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेनचा मेथड पण कॅपिटल पाहिजे, मिस्टेक झाल्या माझ्याकडनं. मेन मेथडचा कर्ली ब्रॅकेट स्टार्ट. इथं काय घेतलं, दुसरं व्हेरिएबल घेतलं इंट एमला व्हॅल्यू असाइन केली 10. सेम घेतला, दुसरा ऑब्जेक्ट घेतला ऑब्जेक्ट ओएम काय करणार आहे, तर एम या पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय करणार आहे, कॉपी करणार आहे. म्हणजे इथं एम काय झाला, म्हणजे इथं एम काय झाला, बॉक्सड झाला. कळते, एम इथं बॉक्सड झाला. परत एम या व्हेरिएबलला मी काय केली, दुसरी व्हॅल्यू असाइन केली. काय व्हॅल्यू असाइन केली, 20 असाइन केली. जरी तुम्ही दुसरी व्हॅल्यू 20 असाइन केली एमला तरी या ऑब्जेक्ट ओ एम वरती ह्याचा काही इफेक्ट होणार आहे का, नाही होणार. किंवा आणखी खाली एखादा एम व्हेरिएबलला आणखी 30 व्हॅल्यू असाइन केली तरी त्याचा इफेक्ट या तुमच्या ऑब्जेक्ट ओ एम वरती होणार आहे का, नाही होणार. म्हणजे ज्यावेळेस एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्या ऑब्जेक्टनं ज्यावेळेस व्हेरिएबलची व्हॅल्यू कॉपी केलेली असते त्यावेळेस तो ऑब्जेक्ट काय झालेला असतोय, बॉक्स झालेला असतोय. त्यामुळे परत तुम्ही पहिल्या व्हेरिएबलला किती व्हॅल्यू असाइन केल्या, एकदा बॉक्स झाल्यानंतर परत किती व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केल्या तर त्याचा त्या ऑब्जेक्टवरती काही इफेक्ट होत नाही. ह्याला काय म्हणायचं, बॉक्सिंग म्हणायचं. ती व्हॅल्यू काय झालेली असत्या, बॉक्स झालेल्या असत्या त्या ऑब्जेक्टला. त्यामुळे त्याच्यावरती परत दुसऱ्या व्हॅल्यू जर असाइन केल्या तुम्ही तर त्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही. सेम सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन एम सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन ओ एम. कळतंय, इझी आहे बॉक्सिंग. आता सेकंड पॉईंट बघूया आपण, अनबॉक्सिंग. अनबॉक्सिंग त्याच्या उलट, वेन रेफरन्स टाइप डेटा इज कन्वर्टेड इनटू व्हॅल्यू टाइप डेटा इज कॉल्ड ॲज अनबॉक्सिंग.
When reference type data is converted into value type data is called as unboxing. Unboxing is an explicit conversion from the type object to a value type. मगाशी सांगितलं एक्सप्लिसिट कन्वर्जन आपण बघितलेलं आहे. अनबॉक्सिंग म्हणजे काय असणार आहे, एक्सप्लिसिट कन्वर्जन असणार आहे फ्रॉम द टाइप ऑब्जेक्ट टू व्हॅल्यू टाइप. अनबॉक्सिंग ऑपरेशन कन्सिस्ट ऑफ चेकिंग द ऑब्जेक्ट इन्स्टन्स टू मेक शुअर दॅट इट इज अ बॉक्स्ड व्हॅल्यू ऑफ अ गिवन व्हॅल्यू टाइप. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, जी व्हॅल्यू असणार आहे बॉक्स केलेली बॉक्स व्हॅल्यू ऑफ गिवन व्हॅल्यू टाइप, व्हॅल्यू टाइपची बॉक्स व्हॅल्यू असणार आहे, तो काय करणार आहे, तो गिव्ह करणार आहे. कॉपीज द व्हॅल्यू फ्रॉम द इन्स्टन्स इनटू द व्हॅल्यू टाइप व्हेरिएबल. तो काय मगासारखं सेम इथंपर्यंत सेम आहे, फक्त एकदा इथं आपण बॉक्स केलेली व्हॅल्यू अनबॉक्स करत होतो का ग बॉक्सिंगमध्ये, नाही. तसं अनबॉक्सिंगमध्ये ती व्हॅल्यू तुम्ही बॉक्स केला तर ती परत काय करू करताय, अनबॉक्सिंगमध्ये अनबॉक्सिंग करू शकताय. म्हणजे त्याच्यावरती चेंज केला तर त्याचा इफेक्ट होऊ शकतोय. आता फॉलोइंग फिगरमध्ये दाखवले बघा. ऑन दी स्टॅक ऑन दी हेप सेम आयला व्हॅल्यू काय, आय ए व्हेरिएबल घेतलं इंट आय, आयला व्हॅल्यू असाइन काय केली 1 2 3. सेकंड ऑब्जेक्ट घेतला ओ, ओ इज इक्वल टू आय, म्हणजे इथं काय झाला, आय बॉक्स्ड झाला. आयला आता ओला व्हॅल्यू काय असाइन झाली 1 2 3. सपोज तिसरा व्हेरिएबल घेतला, हे कशा थ्रू होणार आहे, सेम व्हेरिएबल थ्रू होणार आहे का, नाही होणार आहे. दुसरा अनादर व्हेरिएबल घ्यायचा आहे. मी तिसरा व्हेरिएबल घेतला, तिसऱ्या व्हेरिएबलला काय व्हॅल्यू असाइन केली, जे 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 घेतला तिसरा व्हेरिएबल, त्याला व्हॅल्यू असाइन काय केली, सेम व्हॅल्यू असाइन केली 1 2 3. आपलं एक्सप्लिसिट कन्वर्जनचा सिंटॅक्स आहे, तुम्हाला माहित आहे. इंट जे इज इक्वल टू डेटा टाइप व्हेरिएबल इक्वल टू तुमचा डेटा टाइप आणि तो ऑब्जेक्ट. इथं काय असणार आहे, आय अनबॉक्स असणार आहे. इथं कळतंय ना तुम्हाला, इथं आय बॉक्स आहे, आय बॉक्स आहे, त्याची व्हॅल्यू कुणी कॉपी केली, ऑब्जेक्ट ओनं कॉपी केला. पण ज्यावेळेस मी एखादा दुसरा व्हेरिएबल घेईल इंट जे इज इक्वल टू इंट ओ, त्यावेळेस इथं काय होईल, आय अनबॉक्स होईल. ह्याला काय म्हणायचं, अनबॉक्सिंग म्हणायचं. एक्झाम्पल बघितल्यावर समजेल. युजिंग सिस्टीम क्लास अनबॉक्सिंग मेन मेथड. मग अशी बघा वरती युजिंग सिस्टीम नव्हतं घेतला, त्या एक्झाम्पलमध्ये काय घेतलं, युजिंग सिस्टीम, सिस्टीमचा इज कॅपिटल काढला, क्लास अनबॉक्सिंग कर्ली ब्रॅकेट स्टार्ट पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन इंट यम, यमला व्हॅल्यू असाइन काय केली 10. ऑब्जेक्ट ओ यम, ओ यम म्हणजे काय केलं, ओ यम इक्वल टू यम, म्हणजे यम काय करणार आहे, यम ऑब्जेक्ट ओ यम काय करणार आहे, कॉपीज द व्हॅल्यू ऑफ यम. म्हणजे इथं काय झालं, बॉक्सिंग झालं. म्हणजे ओ यमला आता व्हॅल्यू काय मिळाली, एमची व्हॅल्यू मिळाली. म्हणजे ओ एम काय झाला आता 10 झाला. पण आता आपल्याला बॉक्सिंग तर कळालंय तुम्हाला इथंपर्यंत. एखादा व्हेरिएबल आहे त्याला आपण काहीतरी व्हॅल्यू दिला, ते आपण काय करणार आहे, एखादा दुसरा ऑब्जेक्ट घेऊन ऑब्जेक्ट ओ एम थ्रू काय करणार आहे, ती व्हॅल्यू कॉपी करणार आहे. तसं इथं काय केलं, ऑब्जेक्ट ओ एमने एमची व्हॅल्यू काय केली, कॉपी केली. आता काय करायचं आहे, ती व्हॅल्यू बॉक्स केली, आता ते आपल्याला अनबॉक्स करायची. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आणखी एखादं व्हेरिएबल लागेल. त्यासाठी मी दुसरं व्हेरिएबल घेतलं. पहिलं व्हेरिएबल कोणतं होतं, यम होतं. आता मी दुसरं व्हेरिएबल घेतलं इंट एन. इंट हे तर कसलं कन्वर्जन होणार आहे, एक्सप्लिसिट कन्वर्जन होणार आहे. इंट एन इक्वल टू इंट ओ एम. इंट एन इक्वल टू मी काय म्हटलं, इंट ओ एम म्हटलं. ओ एम हा काय आपला ऑब्जेक्ट आहे. हे त्यामुळे इथं काय होणार आहे, इंट ओ एम घेतलं, कन्वर्जन झालं, त्यामुळे हे काय होणार आहे, एमची व्हॅल्यू काय होणार आहे, बॉक्स झालेली ती काय होईल, अनबॉक्स होईल. कन्सोल डॉट युजिंग सिस्टीम यूज केलेला आहे. कन्सोल डॉट राईट लाईन एम, कन्सोल डॉट राईट लाईन एन. आणि आपल्याला इथं काय यूज करायचं आहे, कन्सोल डॉट रीड लाईन. आपण सुरुवातीला बघितलेलं आहे राईट लाईन रीड लाईन कशासाठी. रीड लाईन हे आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट डिस्प्ले होण्यासाठी आपण यूज करतोय. कळतंय काय केलं, बॉक्सिंग तर तुम्हाला समजलंय. इंट एम, एमला व्हॅल्यू असाइन काय केली, 10 असाइन केली. आता दुसरा ऑब्जेक्ट घेतला, ऑब्जेक्ट ओ एम इक्वल टू एम. ओ एम काय करणार आहे, एमची व्हॅल्यू कॉपी करणार आहे. म्हणजे एमची व्हॅल्यू कॉपी केली म्हणजे आता एम काय झालेला आहे, तुमचा बॉक्स्ड झालेला आहे. पहिला व्हेरिएबल तुमचा बॉक्स झाला आहे, त्याला आता अनबॉक्स करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, दुसरा व्हेरिएबल लागणार आहे. मग दुसरा व्हेरिएबल घेतला इंट एन. इंट एन इक्वल टू सेम डेटा टाइप आणि त्याचा ऑब्जेक्ट इंट ओ एम. असं केलं तर हे काय होणार आहे, एक्सप्लिसिट कन्वर्जन होणार आहे. म्हणजेच इथं काय होणार आहे, जी एमची व्हॅल्यू तुमची बॉक्स झालेली होती, ह्या डायग्राममध्ये दाखवले तसं, ही तुमची व्हॅल्यू बॉक्स झालेली होती, ती काय होणार आहे, इथं अनबॉक्स होणार आहे. असं केलं तर हे का असं झालं, तर एक्सप्लिसिट कन्वर्जन थ्रू आपण काय करू शकतोय, अनबॉक्सिंग करू शकतोय. म्हणून इथं असं म्हटलंय इंट एन इक्वल टू इंट ओ एम. दुसरा व्हेरिएबल घेतला इंट एन.
सेम डेटा टाईप आणि ऑब्जेक्ट OM. इथं काय होणार आहे, ती व्हॅल्यू अनबॉक्स होणार आहे. कशा थ्रू, तर एक्सप्लिसिट कन्व्हर्जन थ्रू. मग आपल्याला त्या व्हॅल्यू इथं प्रिंट करायचे आहेत. कन्सोल डॉट राईट लाईन यम आणि कन्सोल डॉट राईट लाईन एन आणि कन्सोल डॉट रीड लाईन. जे काय आपण डिस्प्ले करायचं आहे आपल्याला, ते डिस्प्ले करण्यासाठी आपण किंवा रीड करण्यासाठी आपण काय यूज करणार आहे, रीड लाईन यूज करणार आहे. सेम सेकंड एक्झाम्पल क्लास अनबॉक्सिंग, सॉरी इथं अनबॉक्सिंग 1 पाहिजे होतं. दुसरं एक एक्झाम्पल आपलं ऑलरेडी आपला अनबॉक्सिंग नावाचा क्लास आहे, त्यामुळे इथं काय करूया, क्लास अनबॉक्सिंग 1 म्हणूया. तुम्ही नोटबुकमध्ये लिहिताना इथं लिहा क्लास अनबॉक्सिंग 1. क्लासचा ब्रॅकेट स्टार्ट, मेन मेथड पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. मेनचा यम कसा असतो, ऑलवेज कॅपिटल असतो. मी बहुतेक सगळं कॉपी पेस्ट केले, त्यामुळे माझ्याकडनं मिस्टेक झाल्या. तुम्ही इथं प्रत्येक ठिकाणी मेनचा यम कसा काढायचा आहे, कॅपिटल काढायचा आहे. कर्ली ब्रॅकेट, मेन मेथडचा ब्रॅकेट स्टार्ट, इंट आय. दुसरं एक्झाम्पल आहे, त्यामुळे दुसरं व्हेरिएबल घेतलं. इंट आयला व्हॅल्यू असताना काय केल्या 123. ऑब्जेक्ट ओ काय करणार आहे, कॉपी. आता इथं आयची व्हॅल्यू कॉपी करणार आहे, म्हणजे इथं काय झाला, आय बॉक्सड झाला, म्हणजे ओला आयची व्हॅल्यू असाइन झाली, म्हणजे इथं ओ काय झाला 123 झाला. आता आपल्याला आय बॉक्स झालेला आहे, तो अनबॉक्स करायचा आहे. त्यासाठी आपण दुसरे व्हेरिएबल घेतोय, इंट जे इक्वल टू इंट ओ. इंट जे इक्वल टू इंट ओ म्हणजे त्या व्हेरिएबल काय करणार आहे, दुसरा व्हेरिएबल इक्वल टू इंट ओ, ऑब्जेक्ट ओ. त्यामुळे इथं काय होणार आहे, एक्सप्लिसिट कन्व्हर्जन होणार आहे. आणि आयची व्हॅल्यू जी बॉक्स झालेली होती ती, तेव्हा इथं इंट जे इक्वल टू काय म्हणतोय आपण, इंट ऑब्जेक्टची व्हॅल्यू म्हणतोय. त्यामुळे इथं आय इथं बॉक्स झालेला होता, तो आता इथं काय होणार आहे, अनबॉक्स होणार आहे बाय युजिंग एक्सप्लिसिट कन्व्हर्जन. सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन. परत आपण पहिल्या व्हेरिएबल आणि दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय करूया, इथं प्रिंट करूया. त्यासाठी सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन आय, सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन जे, मेन मेथडचा ब्रॅकेट कम्प्लीट, सिस्टीम डॉट कन्सोल डॉट रीड लाईन. जे काय आपण करणार आहे प्रोग्राममध्ये ते रीड करण्यासाठी रीड लाईनचा यूज केला आणि क्लासचा ब्रॅकेट कम्प्लीट. समजते का बघा, इझी आहे. प्रोग्राम मी करून दाखवणारच आहे. आता फक्त ह्या युनिटमधले 2 पॉईंट राहिलेत, व्हॅल्यू टाईप, रेफरन्स टाईप आणि आउट पॅरामीटर. मग तुम्हाला प्रोग्राम मी रन करून दाखवेन. हे फ्री कॅम ॲप आहे, त्याच्यावरती मी काय करेन, आता मी हे कशी PPT ओपन करतात तसं तुम्हाला व्हिज्युअल स्टुडिओ सॉफ्टवेअर एक नाही, ते ओपन करून प्रोग्राम कसे रन करायचे ते दाखवेन. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे पार्शियल क्लास. थँक्यू.